चंदनझिरा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हाजी गनी दाऊद खान यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश. राष्ट्रवादी काँग्रेस हाजी गनी यांच्या पाठीशी पूर्णपणे उभी राहील. माजी आमदार अरविंद चव्हाण यांचे प्रतिपादन. आगामी जालना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. राज्यभरात पालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पक्षांचे प्रवेश सोहळे आणि इतर कार्यक्रम सुरू असताना जालना शहरात देखील पक्ष प्रवेश मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दरम्यान शहरातील चंदनझिरा सुंदरनगर परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हाजी गनी दाऊद खान यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलाय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस हाजी गनी यांच्या पाठीशी पूर्णपणे उभी राहील असे प्रतिपादन माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी केले आहे. तसेच या जाहीर सभेला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळाला असून हाजी गनी दाऊद खान यांच्या पक्ष प्रवेशामुळे चंदनझिरा येथे राजकीय गणिते बदलणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आज या ठिकाणी चंदनझिरा परिसरात सुंदरनगर मध्ये शेख गनीभाई यांनी मोठ्या हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यासहित राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारावरती निष्ठा ठेवून श्रद्धा ठेवून प्रवेश केलेला आहे. याआधी त्यांनी इंडस्ट्रियल एरियात असो या परिसरात असो आपल्या परीने लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आणि त्या हाजी असल्यामुळं तर काय खोटं बोलण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे निश्चित पद्धतीनं पुढच्या कालखंडात सुद्धा ते जे शब्द देतील ते या परिसरामध्ये काम होईल. त्यांच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीनं उभं राहील आणि त्यांना ताकद देईल एवढंच या निमित्तानं मी सांगतो. आता बरोबर झाली तर आम्हाला कसं असेल ये तो बसले ठहरने एक जगह तो बैठना पड़ेगा जरूर उसका तय होगा. ऐसा यहाँ से कैसे तय होगा. ओके.